श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर पहलगाममध्ये खूप वाईट घटना घडली। वाईट वाटतं ही घटना ऐकल्यानंतर। वाईट झालं, अचानक झालेला गोळीबार। सगळे पर्यटक आपले एन्जॉय करत होते आणि अचानक गोळीबार झाला। 26 लोक मारले गेले। खूप वाईट घटना घडली। कित्येकांचे कुटुंबातले कर्ता पुरुष गेले। एवढी वाईट घटना घडलेली आहे। सरकारने खरंच तिथे सुरक्षा दल वाढवली पाहिजे। आम्ही पण गेलो होतो 2019 साली। तेव्हा काहीच तिथे सुरक्षा दल काहीच नव्हतं। आर्मीचे लोक होते पण ती खाली होती। पहलगाममध्ये वरती कोणच नव्हतं। आणि आम्ही जेव्हा गेलो 2019 साली तेव्हा पुलवामा हल्ला झाला होता। आम्ही गेलो होतो 30 एप्रिलला। तर त्याच्या अगोदर 2 महिने अगोदर 14 फेब्रुवारी 2019 या दिवशी पुलवामा हल्ला झाला होता। तर आमचं प्री प्लॅननुसार अगोदरच तिकीट वगैरे बुकिंग होतं एअरचे आणि बाकीचे सगळे तिथे हॉटेलचे वगैरे सगळं आमचं बुकिंग होतं। जाऊ का नको असा आमचा विचार चालू होता, कारण भीती वाटत होती। आम्हाला जायचं होतं त्याच्या अगोदरच तो हल्ला तिथे झाला होता। त्याच्यामुळे भीती तर सगळ्यांनाच वाटते, पण शेवटी आम्ही असं ठरवलं की आता झाले, परत नाही होणार काही, म्हणून आम्ही गेलो। आणि तिथे सुरक्षा दल पण खूप वाढवली होती। आर्मीचे लोक होते ठिकठिकाणी, काही अंतरावरती आर्मीचे लोक उभे होते। त्यामुळे थोडा धीर असायचा, आधार वाटायचा। 14 फेब्रुवारी 2019 रोजी CRPF सुरक्षा रक्षक, भारतीय सुरक्षा रक्षक यांना घेऊन जात असताना स्फोट झाला होता। तर जिथे स्फोट झाला ते ठिकाण पण आम्ही पाहिलं, कारण आम्ही गेलो त्याच्या अगोदरच 2 महिने तिथे ती घटना झाली होती आणि त्याच रस्त्याने आम्ही गेलो होतो। त्यामुळे आम्हाला त्या ड्रायव्हरने पण सांगितलं आणि आम्ही एका शॉपमध्ये थांबलो होतो मुलांना बॅट वगैरे घेण्यासाठी। तर तिथले ते शॉपवाले पण सांगत होते की अचानक स्फोट झाला, आम्हाला काहीही माहिती नाही, अचानकच स्फोट झाला। आम्ही खूप घाबरलो। आम्ही चालू दुकान असंच सोडून, उघडं सोडून आम्ही मिळेल त्या ठिकाणी आम्ही आसरा घेतला, म्हणजे लपण्याचा प्रयत्न केला, पळत सुटलो। आम्ही तिथे अजिबात दुकानात थांबलो नाही आणि आमच्या दुकानांच्या ज्या काचा असतात त्या सगळ्या अशा तडकल्या होत्या, सगळ्या काचा अशा फुटल्या होत्या। खूप भयंकर स्फोट झाला होता तिथे आणि खूप आजूबाजूच्या शॉपचे पण नुकसान झाले होते। आपले भारतीय सुरक्षा रक्षक 40 जवान तेव्हा मारले गेले होते। खूप वाईट घटना घडली होती। ही घटना घडल्यानंतर आपल्या भारत सरकारने काही दिवसांसाठी पर्यटक थांबवले होते। आपल्याच सुरक्षेसाठी कोणालाच जाऊन देत नव्हते, पण लगेच थोड्याच दिवसानंतर लगेच पुन्हा सुरू केले। सरकारने पुन्हा पर्यटकांना जाण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल, आर्मीचे लोक यांची संख्या खूप वाढवली होती। त्यामुळे आपल्याला सुरक्षा वाटायची, म्हणजे सेफ्टी वाटायचं तिथे जाण्यासाठी। त्यामुळे आम्ही जाऊ शकलो, कारण जावं का नाही असं वाटत होतं, कारण भीती तर वाटत होती। पण नंतर आम्ही जाण्याचा निर्णय घेतला, कारण आमचं सगळं बुकिंग होतं। त्यामुळे आम्ही व्यवस्थित गेलो त्यावेळेस। आणि जिथे स्फोट झाला ते ठिकाण पण, तो स्पॉट पण आम्ही पाहिला। त्याच्यावर डांबरीकरण पण करण्यात आलं होतं आणि तिथे बाजूलाच बोर्ड पण लावला होता, आतंकी हल्ला असा बोर्ड लावला होता। तिथे स्पॉट, ज्या ठिकाणी तो स्पॉट होता हल्ला झालेला त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता। आणि तेव्हा खूप जागी आर्मीचे लोक उभे होते। त्याच्यामुळे आम्हाला खूप धीर वाटायचा। त्यांनी खूप सुरक्षा दल वाढवली होती, त्याच्यामुळे भीती वाटत नव्हती। पण जेव्हा आम्ही वरती गेलो पहलगामला तेव्हा खूप तिथे भीती वाटत होती, कारण वरती कोणच नव्हतं। आजूबाजूने सगळे पहाडी होतं, जंगलासारखं होतं। आणि घोड्यावरती गेलो। अचानक जरी कोणी आलं तरी आपल्याकडे आपण काहीच करू शकत नव्हतो, एवढं खूप डेंजर आहे वरती। सरकारला पण एवढीच विनंती आहे की सुरक्षा दल त्यांनी वाढवलं पाहिजे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, एवढी विनंती आहे। आणि एवढी खूप वाईट घटना घडली।
आपल्या पुण्यातलेच आपल्या महाराष्ट्रातले पण खूप लोक आहेत त्यामध्ये. आणि ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे माझी की त्या कुटुंबाला ह्या दुःखातून सावरण्याची ताकद ईश्वराने द्यावा, ही माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. हे कुटुंब लवकर सावरावा एवढीच इच्छा आहे आणि अशी वाईट घटना परत घडू नये एवढीच इच्छा आहे माझी. आम्ही जेव्हा 2019 साली गेलो होतो तेव्हा पहिले श्रीनगरमध्ये उतरलो होतो. तर तेव्हा त्याच्या अगोदर श्रीनगरमध्ये पण खूप असं गोळीबार वगैरे आतंकी अशा खूप घटना घडायच्या. तेव्हा तिथे पण भीती वाटायची, पण तिथे पण खूप आर्मीचे लोक होती. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला धीर येतो, सपोर्ट वाटतो. आणि आम्ही पहिलं श्रीनगरमध्ये गेलो. त्याच्यानंतर श्रीनगरमध्येच आम्ही टुलिप गार्डन, त्याच्यानंतर अजून 2-3 गार्डन होते तिथे फिरलो. दुसऱ्या दिवशी आम्ही पहलगामला गेलो. नंतर सोनमार्ग, गुलमार्ग हे आमची ठिकाणं होती फिरण्याची. 4 दिवस होतो. त्याच्यानंतर मग आम्ही दिल्ली एअरपोर्टला आलो आणि 2-3 दिवस तिथे राहिलो आणि मग घरी आलो. आमचे खूप छान प्रवास झाला. त्यावेळी काही प्रॉब्लेम नाही आला, पण त्याच्या अगोदर 2 महिने अगोदर तो हल्ला तिथे झाला होता. हे सांगायचं होतं की मी त्या ठिकाणी जाऊन आले तेव्हा तिथे पण पहलगामला सुरक्षा दल काहीही नव्हतं. आणि आता ही घटना घडली, खूप वाईट वाटलं. असं घडू नये परत. आपल्या सरकारने खूप काळजी घेतली पाहिजे. आजूबाजूला तिथे काहीही सुद्धा नाही सुरक्षेसाठी, आजूबाजूला हॉस्पिटल सुद्धा नाही. इमर्जन्सी असेल तर कोणी पटकन हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेऊ शकणार नाही एवढं तिथे आहे. त्यामुळे सोय व्हायला पाहिजे थोडी तरी. काहीच नाही आहे सोय तिथे इमर्जन्सीसाठी. आणि दुकानं वगैरे काही सुद्धा नाही. खाली पार आल्यावरती इमर्जन्सी जरी कोणाला पाणी लागलं तरी काही नाही आहे तिथे सोय. म्हणजे खाली येताना पहलगामवरती आणि त्याच्यानंतर खाली येताना जेव्हा आपण खाली येतो पूर्ण पहाडी आहे, जंगलासारखं आहे आणि घोड्यांना जाण्यासाठी अशी एवढी जागा आहे. मध्ये आधी असं थोडंसं काहीतरी त्यांनी ठेवायला पाहिजे, शॉप वगैरे, एखादं दुसरं. लहान मुलं असतात बरोबर. एवढी इच्छा आहे माझी. आणि खूप वाईट घटना घडली, अशी घडू नये परत कोणाच्याही बाबतीत. एवढीच काळजी घ्या सगळ्यांनी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.